हा जो कुणाल कामरा आहे हा नेहमी आवारच्या भाषेमध्ये कुणालाही काही बडबडत असतो. याला म्हणजे स्वतःच तर असं काही नाही आहे. स्वतः प्रसिद्धीसाठी पंतप्रधान मोदी साहेब यांनी देशामध्ये आणि जगामध्ये नाव केलं, त्यांच्यावर बेताल वक्तव्य त्यांनी केली. आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तो आक्षेपार्थ बोलला. आज त्याच्यानंतर जनतेच्या गळ्यातले ताईत असणारे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांनी बेताल वक्तव्य केले आहेत. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि तो जोपर्यंत माफी मागणार नाही जो परत कुणाल कामरा हा जाहीर माफी मागणार नाही, ही आमची नारी शक्ती जी आहे ती त्याच्या तोंडाला काळं पासणार आणि गाडवावरून ते धिंड काढेल. कुणाल कामरा जे बोललाय ते तू स्वतः बोललाय की मग कोणतरी वक्तव्य सर? कुणाल कामरा जे बोललाय तो स्वतः बोललाय की त्याला कोणी बोलण्यासाठी बोलवधनी वेगळा आहे? हा सुपारी बहादूर आहे कुणाल कामरा. याच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत आणि याला अटक केली पाहिजे. मी तर सांगतो अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला जो पंतप्रधानांबद्दल बोलतात, जे शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलतात, अशा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून यांना आतमध्ये टाकलं पाहिजे. कुणाल कामरा याच्या वक्तव्याचं उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी समर्थन केले. खरं तर ते सुद्धा एक मोठे नेते आहेत, त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं. पण का केलं ते काही थोड्या दिवसात लक्षात येईल. कारण साहेब कुणाल कामरा सरळ म्हणतो की मी माफी मागणार नाही, मी काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरूनच देणार नाही. त्यांनी हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये यावं. काय होईल ते होईल. आमची महिला शक्ती त्याला सोडणार नाही. विरोधकांचं असं मत, लाडक्या बहिणी ज्या मुख्यमंत्र्यांच्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना सोडणार नाही आहे. त्याला विरोधकांचं असं मत आहे की थेट तोडफोडच्या पेक्षा सहमतीने चर्चा करून हा विषय थांबवण्यात आला होता, पण संपूर्ण हॅबिटात काल शिवसैनिकांकडून तोडण्यात आलं होतं. याला तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या गळ्यातले ताईत, सर्व जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत, त्यांच्याबद्दल कोणी आक्षेपार्थ वक्तव्य करणार तर ही आमची शिवसेना गप्प बसणार नाही. शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर मिळेल. प्रकाश जी हिंदी में बताइए, कुणाल कामरा ने कहा है कि मैं माफी नहीं मांगूंगा, अगर कोर्ट ने कहा तो माफी मांगूंगा. कोर्ट क्या करेगी वो बाद में की बात है, लेकिन आज अगर वो जाहिर माफी नहीं मांगेगा तो हमारी स्त्री शक्ति उसको छोड़ेगी नहीं. मुख्यमंत्री की लाडले बहना उनको छोड़ेगी नहीं. उसको काला पुछ के उसको गधे के ऊपर उसको घुमाएंगे. उद्धव ठाकरे ने समर्थन किया है कुणाल कामरा ने जो कविता की है उसकी. ये जो कुणाल कामरा है वो इससे पहले पंतप्रधान मोदी जी के ऊपर भी बोला था, जिन्होंने देश में पूरे विदेश में हमारे देश का डंका बजाया. उनके ऊपर भी उसने ऐसा ही कहा था. हमारे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के लिए भी उसने ऐसे ही वक्तव्य किए थे. इसकी आदत है खुद का टीआरपी बढ़ाने के लिए बड़े लोगों को टारगेट करके उनको बोलना, और ये सुपारी बहादुर है. इसने हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की सुपारी ली है, ये मैं उसके ऊपर आरोप करता हूँ. और ऐसे देशद्रोही वक्तव्य करने वाले के ऊपर गुना दाखल होना चाहिए, उसको जेल में डालना चाहिए. थोडे दिवस थांबा, हे सर्व बाहेर येईल. महाराष्ट्र में अगर आते तो क्या वो महाराष्ट्र में वो आएगा, उसको हम घूमने ही नहीं देंगे. हमारी जो स्त्री शक्ति है लाडली बहना, मैंने इससे पहले बोला, वो उसको घूमने नहीं देंगे. उसको काला पोचेंगे, उसके गधे के ऊपर घुमाएंगे. अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. और कोर्ट ने अगर मुझे बताया तभी मैं माफी मांगूंगा, तब तक मैं वो छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर बोला, वो भी गलत नहीं था क्या उसका? मोदी जी के ऊपर बोला तभी गलत हो. कभी बोलता है खुद का गलत है. 14 केसेस के ऊपर है. किसके ऊपर 14 केसेस है आज मुझे बताओ. ऐसे 14 केसेस लेके ऐसे लोकशाही की हत्या करने वाले को नहीं छोड़ना चाहिए, ये मेरी मांग है. इसके बाद अगर कुणाल कामरा मुंबई में आता है तो आपकी भूमिका क्या रहेगी? महिला शक्ति से ज्यादा प्रकाश सूर्य भी काफी आक्रामक है. पहली महिला शक्ति वहां से बचेगा तो हम बैठे हैं. सर एक वेगळा प्रश्न आहे. नुकतीच विधानसभेत जी विधान भवनात मुंबईच्या संदर्भातली बैठक पार पडली. त्या बैठकीला स्वतः तुम्ही सुद्धा उपस्थित होते. काय नेमक्या चर्चा झालेल्या त्याच्याबद्दल? रस्त्याबाबतीत, त्याच्यानंतर प्रदूषणाच्या बाबतीत असं वेगवेगळ्या विषयाबद्दल जी कामं प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल माननीय अध्यक्ष महोदयांनी, गगराणी साहेबांनी त्यांच्या सर्व टीमना निर्देश दिले. सर 2022ला सर फक्त उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिली त्या बैठकीमध्ये, आदित्य ठाकरेंनी टीका केली बैठकीत.
विरोधकांचं काम आहे टीका करणं आणि ते त्यांचं काम करतात. आम्ही आमचं काम आहे चांगलं काम करणं, ते काम करून सर 2022ला ज्यावेळी सत्ता आली पहिला निर्णय मुंबईच्या रस्त्यांचा घेण्यात आला होता, पण त्याच्यावरच आता सत्ताधारी पक्षांकडूनच टीका जी आहे ती केली जाते. तुम्ही सुद्धा मुंबईचे आमदार आहात, त्यामुळे थेट एकनाथ शिंदेवरच टीका केली जाते असं म्हटलं जाते. असं याच्यापूर्वी तुम्ही बघितलं असाल, ह्याच रस्त्यांच्या खर्चाला दरवर्षी 7,500 कोटी रुपये लागायचे. आज एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेऊन आता थोडासा जनतेला त्रास होते काही कॉन्ट्रॅक्टरच्या मुजोरीपणामुळे, पण ज्या दिवशी हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण होतील त्यावेळी पर्यावरणाचा सुद्धा फार मोठा समतोल साधला जाईल. धुलीचं साम्राज्य पूर्ण नष्ट होईल आणि एक चांगलं मुंबईला श्वास घेण्यासाठी जे पावसाळ्यामध्ये मुंबईवर गाणी बोलली जायची, खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे, ही जी गाणी बोलली जायची ती गाणी न होता मुंबईकरांना सुखकर प्रवास मिळेल याची मला खात्री आहे. सर मुंबई आता बीएमसीने काय ऍक्शन घेतली? तोड़फोड़ सुबह साहब आप अंदर बैठे, बीएमसी ने क्या तोड़ा कार्रवाई की है, इलीगल स्ट्रक्चर था उसे क्या तोड़ा है? सामने देखे सर। बीएमसी ने किया कि नहीं मुझे पता नहीं, वहाँ बीएमसी कुछ थी नहीं, लेकिन मुझे ऐसा सुनने में आया कि उसने खुद ने अपने लोग भेज के जो इलीगल था वो बांधकाम हटाने का काम उसने किया, ऐसा मुझे समझ में आया है. अभी इसके लिए वो बीएमसी के ऊपर अगर ब्लेम देता होगा, एक तो खुद इलीगल करने का, खुद चोर बनने का और चोर करके बम करके उसका आदत है, उसको हम बराबर सबब सिखाएंगे. सर ठाणे आपलं मुंबई महानगरपालिकेवर कारवाई केली हॉटेलवरती या मात्र रस्त्यांसंदर्भात कारवाई करत नाही किंवा जनतेच्या प्रश्नांसंदर्भात कारवाई करत नाही असा विरोधकांनी आरोप केला. सर विरोधकांचं काम आहे आरोप करणं, खोटे नाटे आरोप केल्याशिवाय त्यांना कोणी विचारत नाही. आता त्यांच्याकडे काही उरलेलं नाही म्हणून ते असे खोटे नाटे आरोप करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.